रोहित बडवे वेदवाणी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। अध्याय 15। श्री गणेशाय नमः। जय जयाजे जगत्पालका, मुनी मानस चकोर मृंगांका, कृपा बुधातया शुपर पूर्ण शशांका, ग्रंथादरीयैका। मागील अध्यायी कथन तुवा वदविले कृपा करुण, गर्तकूपी अग्निनंदन गोपीचंदे घातला परे कैसा लाग, की कोठे नाही मुसमाग। जैसा शंकर गेल्या माग, फसवुनी त्यासी वारियले। असो पुढे आता श्रवण करावी रसाळ उक्ती, सिंहावलोकने घेऊन या गती। मागील कथा विलोका, बद्रिकाश्रमी पूर्णत्वासी, गोरक्षा कानिपा जानवी तिरासी। तप आचरिता 12 वर्षे, उद्यापन उरकिले। परी त्याचे नाही ठाऊक, काया भुवनी उभयर्क। संगोपित कामांतक, परी माहित नाही अन्योन्या। पुढील भविष्योत्तर जाणून, गुप्त ठेविले ओळखून। या परी तप झाली पूर्ण, उभयाताही बोलविले। कानिपा निघाला उत्तर देशी, महातपी तो गोरक्ष शेखी। उत्तर पूर्ण मध्य कोणासी, संचार करीत चालला प्रयाग गया काशी करुण। श्री गुरु ते शोधे गजकर्णनंदन, या परी पूर्ण दक्षिण कोण गोरक्ष शोधे मच्छिंद्रा। शोधिता परे तो कैसा, की जलावीन विभक्त मासा। की बाळ मातेसी वसवसा, सदोदित हृदयात नावळे त्याते अन्नपाणी। नावळे निद्रा सुखासनी, सदा भवते भाविक मने। उद्वेग चक्री पडियेला, श्री गुरु आठवून चित्तांत। भ्रमण करीते पिशाचवत, सांडी श्वास आणून हेत नाथ हे नाथ म्हणून। वारंवार हंबरडे फोडित, म्हणे कधी भेटेल गुरुनाथ। प्राण डोळा उरला किंचित, पाया आता दाखवी। ऐसे प्रेम होतसे वृष्टी, आपले आपुसे वागवटी। म्हणे पाहिला असेल मच्छिंद्र जेठी, कोणी तरी सांगा हो। ऐसे बहुधा पसुनी, नाना क्षेत्री करी गमन। तो भ्रमत गौड देश कारण, हेला पट्टनी पातला तपे। मास बक्षिले समग्र, अति सूक्ष्म जर्जर शरीर। त्यावरी गुरु वियोग चिंता, शर हाडी टोले मारी तसे। जैथे बैसे तेथे बसे, निरबुंदी वाहती नेत्रास। कार्या कारण कोण्या क्षेत्रास, भिक्षा मागो जातसे। तो हेला पट्टन नगरा माझारी, येऊन्या बैसला क्षण भरितो। द्वारपाळ ग्रामद्वारी बैसले होते काहीसे, त्यांनी पाहुणे गोरक्षनाथ आदेश म्हणून त्याते नमित परी। गोरक्षतया द्वारपाळ पुसत, मच्छिंद्रनाथ आहे की तव ते म्हणती आमचे गावी। मच्छिंद्र नामे कोण गोसावी, महाराजा आलाची नाही काय सांगावी सुख व्यक्ती। परिनाथा एक तपासी, आला होता या गावासी। नाम जालिंदर या जगासी, निर्वित होता महाराजा। काय सांगावी तयाची नीती, लोकासी वाटे जैसा गबसती। तो तृष्ण भारा वाहती माती, आधर आम्ही पाहतसो। गोरक्ष म्हणे काय कारण, म्हण मस्तकी वाहतसे तृण। ये रे म्हणे तो काननातून, गोधना करिता आणि तसे। गोरक्ष म्हणे गोधन कोणाचे, ये रे म्हणती ते गावीचे। परी निस्पृह वृत्ती, गोधनाचे पालन करी महाराजा। गोरक्ष म्हणे किती दिवस राहिला होता या वस्तीस, राहुनी लोप कवन ठायास झाले पुढे तो सांगू। ये रे म्हणते योगद्रुमा, 1 संवत्सर राहिला या ग्रामा। पुढे गेला कोठे ते आम्हा माहीत नाही महाराजा। या परी गोरक्षनाथ दिवस किती लोटले पाहत। ये रे म्हणे 10 आजपर्यंत लोटले संवत्सर महाराजा। ऐसी ऐकून या तयाची अवाने। गोरक्ष विचारी आपुल्या म्हणे, तरी का माझा स्वामी नाम पालटून जगा माझे विचारला। मी सांडून या पूर्ण तपास, लागावया करीत देऊन्या धावत। म्हणून या पालटिले स्वनामास, गावा माझी मिरविला ऐसी कल्पना आणून। म्हणे अश्रुधारा वाहती नयनी, म्हणे महाराज गेलास सोडून। मज पाडसा कैसारे, टाकुनी निर्वाण काननात। कोठे गेला माझा नाथ, मी अर्भक अज्ञान बाळक। बहुत मोकिलेले कैसे मज, हे नाथ तू सकळमय।
सर्वस्वी पापमाय तुझ वीन माते कोणाश्रय तिनी लोके दिसेना आहा मजा पाडसाची रणी चरू गेली कोणी राणी माझे स्मरण सकळ सांडून कैसी गुंतली तिकडेची आहा मग वत्साची प्रेम मावली कोण राणी चरू गेली परी माझे स्मरण विसरली कैसी गुंतली तिकडेची आहा माझी मोहाची माय करू गेली अंतराय मज ते विसरून सदय हृदय कैसी गुंतली तिकडेची ऐसे बोलवून विलाप करीत ऊर्ध्व हंबरडा मारुनी धावत पोट कवळोने श्वास सोडित आहा नाथ म्हणून मग ते कवन वाळू द्वारपाळ म्हणती नाथ न करी तळमळ तुम्हा मायले करांची मेळ ईश्वर करील पुढारा ऐसवरी देवानी गावात धाडीला भिक्षी लागुनी मग तो गोरक्ष सदो सदनी अलक्ष गाजवीत जातसे परी जालिंदर होता ज्या ठाये तेथे सहज आला भिक्षेसी पाही तै एकट एक सदन घासाई पाहुनी अलख म्हणत असे तो सवाल ऐकून जालिंदरनाथ आदेश म्हणत मही आत ते आदेश गोरक्षाप्रत श्रवण झाले तातडी मग ते आदेश वंदुनी पुढती म्हणे कोठे आहात महाराज जती रुमनी महिर गती विराजलोसे महाराजा गोरक्ष म्हणे कवन नामी मिरविता मात नाथ स्वामी एरी म्हणे मनोधर्मी नाथ जालिंदर म्हणतात परी महाराजा योगद्रुमा कवन नाम मिरवितसे तुम्हा आणि वरद हस्त प्रसाद उगमा गुरु कोण तुमचा हो गोरक्ष म्हणे मच्छिंद्रराज ते वर प्रसाद गुरुमूर्ती आणि गोरक्ष नाम देहा प्रति जगा माझी मिरवेल परी महाराजा ऐकयुक्ते तुम्ही सेविली महेगरती जगी प्रवेष्टोने पापमती भंगीत झाली लोकांची ऐसी ऐकुण्यात याची वार्ता जालिंदर सांगे झाली कथा ते ऐकताची गोरक्षनाथा कोपा नळा पेटला म्हणे महाराजा आज्ञा करावी क्षणेच घालीन पालती मही तव त्या रूपाची प्रौढे काही भस्म करीत क्षणात जैसा अग्नी पेटला सदनात तेने तृण तंतूचे कोण अगणित तन्यायी तिलनृपाणात भस्म करील महाराजा आहाईसी गुरुमूर्ती देवादानवा वरदा अति ऐशा स्वामीशी घालून या करते राज्य कैसा करीतो जी तरी आताची आज्ञाप्रमाण लागून येदी एक क्षण मग जालिंदर बोले वचन ऐसे नोहे महाराजा या कार्याचे पुढे कार्य नातरी हृदय विचारून पाहि नाथ पंत जेने दुणावे हेची भविष्य असे पहा तरी आता क्षमा करून पुढे महाराजा करी गमन परी हे ऐसे वर्तमान बोलू नका जगासी तुम्ही हिंडता सहज महिसे मम सूत कानिपा भेटता तुम्हासी श्रुत करावे कृत्य त्यासी वृत्तांत येतीचा सगळीक मग तो प्रयुक्ती करून संपादने रायासी कल्याण माते काढील गर्तेतून वाढवील तो नाथपंत ऐसे सांगून गोरक्षनाथ आदेश म्हणून बोलवीत आणि गोरक्ष ऐकून शांत होऊन आदेश म्हणत असे मग आदेश शब्दाची गमन करून निघाला गोरक्षनंदन आहार पुरते मिळवून अन्न उपहारा संपादे मग शिंगी शैली करून ग्रहण करिता झाला मार्गी गमन तो जगन्नाथ प्राचीन स्थान तेथे जाऊन पोहोचला एकीकडे कानिपनाथ गावोगावी भ्रमण करीत परी ज्या गावी जाय तेथे जगा लागी बोधित असे कानिपनाथा मुखाची आबोध स्थिती ऐकून या परमजन मानवती सलील प्रेम दाटून चित्ते अनुग्रह घेती तयाचा मग त्या गावात एक एक दोन सच्छिष्य निघती विरक्तमान प्रपंच राहणीलाथ मारून नाथा सवे चालती ऐसे 1 2 5 7 10 विसांचा मेळा जमत होता होता सप्तशत दाटले शिष्य समागमे पूर्व देशे करिता गमन तो श्री राज्य दोष सगन तयांच्या सीमेपर्यंत जाऊन उलट पाहती मागारा श्री राज्यात पुरुष कोणी नाही हे विख्यात जनश्रुती करणे म्हणून शिष्यमंडळ दनानोने परतोने पाहती मागारे ठाई ठाई करती विचार म्हणती श्री राज्य देव तीव्र तेथे प्रवेश करिता नर वाचत नाही सहसाही ऐसा देश कठीण असून स्वामी करिता तया गमन तरी अग्निकुंड सकळा नेऊन पूर्ण आहुतीची तसे तरी सेविल्या हलाते मग कोण पुरुष जगेल तेथे जेवी तीव्र अग्नीत शिरता तेथे हाळेना कैसे म्हणावे सदनी प्रेरिला वैश्वानर सदन झाले खदी रांगार तया माझी निगता नर वाचेल कैसा सहसा तू की पतंग घेता दीपाची भेटी त्याची रीती येथे गोष्टी दिसून येता परी शेवटी मृत्यू आम्हा दिसत असे ऐसे होता निश्चय वचन कोणी म्हणते करा पलायन जीवित वाचल्या साधन घडून येईल महाराजा एक म्हणती ऐसे करावे सुदृढ धरावे गुरुचे पाय मग जीवित्वाचे भय काय जातसे तरी जाऊ द्या काया वाचा तनु मनधन
प्रथम त्यासी केले अर्पण मग या जीवित्वाची आस्था धरून व्रता लागे का भंगावे एक म्हणती लागेल वेड कैचे व्रत पडी पाड जीवित्वा हरल्या व्रत कोड कोणी दृष्टी पाहिलो तरी हा अर्थ सांडून धन या स्वामी लागे चुकवून गृहस्थानोपलायन करुणी जीवित्व वाचवावा या स्वामीशी लागेल वेड सादर मृत्यू झापड जया ठाई पडेल धाड चालूनी जातो त्या ठाई ऐसे तुम्हासी सत्य भासेल तरी हे मानून घ्यावे बोल जीवित्वाची आस्था असेल तरी बोल फोल न मानावे ऐसे ठाई ठाई ताटे बैसुनी करिता बोल चावटे परी हा अर्थ सकळ पोटे कानी फाते समजला मनाते म्हणे भ्याले सकळ ही न बुद्धी अति दुर्बळ परी आपुला प्रताप सांगता तुंबळ सत्य वाटणार नाही यासी मग करे कवळुनी भस्म चिमुटी स्पर्शास्त्र प्रयोग होटी जलपुनी प्रेरी मही पोटी तिन्ही दिशा लक्षुनी पुढील मात्र मार्ग ठेवून मोकळा दिशा बंधन केल्या सकळा केल्या परी ऐशा बाळा देवदानवा तोळेना केले अर्थ द्व्यथर पर शिष्य पळून नाही जाणार आणि मारुतीचाही भुक्कार पोचू नये त्या ठाया ऐसे स्पर्शास्त्र पृष्ठी रचनी शांत बैसला जेटे मग शिष्या पाचारून शेवटे पुसदा झाला तयासी लहान मोठे मिळवून समुदायासी बैसवून आम्ही म्हणे आम्हा लागी जाणे श्रीराज्यात आहे की परी तो देश कठीण वाचत नाही पुरुष रत्न हनुमंत भुक्कारे करुण प्राणहानी होतसे पुढे देश बहुत कठीण परी आम्हा लागी आहे जाणे तया देशीचे तीर्थ करून येऊ ऐसे वाटतसे आमुचा विश्वास गुरुपायी जरी असेल भवप्रवाही तरी देशाची लंगू ही मही पुण येऊ माघारी ना तरी सुखे जावो प्राण परी मनाचे धाव घेऊ पूर्ण तरी तुमचा विचार कवण तो मज प्रति दर्शवावा जे निस्सीम गुरुच्या असरी भक्ती तेही धरावे माझे संगती नातरे जीव लोभ असेल चित्ते तेही जावे माघारी ऐसे सांगुन्या बोलावित म्हणे देखैली बुद्धी करायेत मग निस्सीम भक्तीचे किंचित तया ठाई राहिले सात शतांत सात जाण ठाई उरले स्थान धरून वरकड कंबर बस्ती करून कल्पिल्या मार्गी चालली मनात मानिते सुखवसा म्हणते तस्कर बुद्धीचा ठसा पळून जाता काजळी लेशा मूर्खत्व येते आपणासी तरी फार बरवे झाले स्वामिनी अंतर ओळखिले उजळणी बोळविले कीर्ती महात्म्य रक्षुनी ऐसा चित्ते सुखवसा मानून आले पंथे करिता गमन एक कोस गेला धावून सीमेपर्यंत ग्रामाच्या परिस्पर्शास्त्र सीमा लक्षून बैसले होते मही वेष्टून तेने येतात धरिले कवळून महिषी दृढ केले ते पद झाले मही व्यक्त मागे पुढे ठेवावया नसे शक्त जैसे सावज गुंतल्या चिखलात बळ काही चालेना असो झाले मही व्यक्त म्हणून हस्ते काढू जात ते हस्त झाले मही लिप्त मग सकळ ओणवे झाले एरीकडे कानिपनात त्या साता ते बोलावून घेतो जवळ बैसोनी सकळ वृत्तांत निवेदिला तयाचा तुम्ही करावे आता ऐसे शीघ्र जाऊन या त्या म्हैस पाशान करे उचलवणी विशेष तयांच्या पृष्ठी स्थापावे मग विभक्ताश्रव विभूती चर्चुनी तया भाळा प्रति मागूनी पाठविली साती समाचारा तयाच्या ते तव श्री गुरूंच्या आज्ञेकरून पाहत चालले सीमास्थान तरी ते सर्वाही ओणवे बहुन ठाई ठाई खुंटले सातासी पाऊन अवघ्या मूर्ती परमचित्ते लज्जित होते अधोवदन करुण पाहते परीन देते उत्तर हे जाऊन या बोलते त्या ते कैसे सोडून या गुरु ते जीवित्व लोभ धरून या मनाते मार्ग केला पुढारा परीश्वराची अगाध करणे सकळ पडला महे खिळोने ऐसी आरती कोण तरुणी गेला आहे सांगपा मग हस्ते सकळ पाशान पृष्ठी ठेविता बळे करून स्पर्श होताची जाते चिटकून अंग हलविता पडेना मग परम आक्रंदती चुकलो ऐसे म्हणती आता क्षमा करून या चित्ती सोडवावी आम्हा ते येरो म्हणती खुशाल असा जीवित्वाचा धरून या भरवसा स्वामी पाहुणी आलिया देशा सोडवूनी नेऊ तुम्हासी
गुरु करिता हा कशाला, संकट पडता काढिता पळा, परी ज्याची क्रिया त्याची त्याला फलद्रूप होत असे. आता स्वस्त असा चित्ता आम्ही जातो श्री देशाप्रती, दैवे वाचून आलिया अंती सोडवून नेऊत माती. ऐस्या सकळा करुणी भाषण सगळा पृष्ठी देऊन या पाशान परतले, झाले गुरु आज्ञे करुण परी ते पाहुनी आरंबळती. मळते गुरु माये हुनी माय होऊन या सदय हृदय, आम्हा सही सवे न्यावे श्री राज्या माझारी. आमुची सकळ गेली भ्रांती आणि गुरुची समजली प्रताप शक्ती. आता सकळ नासुती दुर्मती विश्वासाते टेकलो, ऐसी करिता विनवणी ते ऐकिली सात जणी. मग म्हणते श्री गुरु ते सांगोनी सुटका करू तुमची, ऐसे बोलून सकळा कारण पुन्हा आले परतून म्हणती. महाराजा दैन्यवान शिष्य पटक मिरविली, त्याची नाशिली सकळ भ्रांती पृष्ठी पाषाण घेऊन आरंबळती. तरी आता कृपा आसंडो निचित्ती मुक्त करा सर्वाती. आता येऊन गेल्या प्राण सोडणार नाही आपले चरण, सर्व ही स्थिर मती धरून चरणावरी लोटतील. नाना युक्ती करुणी करतील श्री गुरुचे समाधान, हे सच्चिष्याचे ऐकून वचन नाथ चित्ती तोषला. मग विभक्ताश्रम मंत्र होती जलपोणी योजली भस्मची मुठी, ओपुणी शिष्या कर संपुटे म्हणे चर्चुनी यावे तयाते. मग एक शिष्य जाऊन याते ते भाळी चर्चुनी भस्मची मुठी, ते चर्चिता झाला सकळ मुक्त सातावणे सातशे. ऐसे मुक्त झाले सकळ जनी येऊ लागले गुरुचरणी, नाथ तया लागे पाहुणे आहा आहा म्हणत असे. असो ऐसे बोलून वचन तेथून टाळिता मग मुक्काम श्री देशासी सीमेवर जाऊन वस्ती लागे विराजते. तेथे दिन लोटल्या झाली रात्री तो चमत्कार वर्तला तो शेती भूकार द्यावया मारुती सेतू होणे चालिला. तो मार्गी येता अश्रसबळ वेष्टीत झाले पदकमळ, परी तो वज्रा शरीर तुंबळ. अश्रा लागे मानिना येरो चित्ता माझे विचार करत, हे स्पर्शास्त्र आहे निश्चित तरी येथे कोणी प्रताप म्हणत आला हे निश्चयी. ऐसा विचार करून चित्ती येता झाला सीमे प्रति तो कटक पाहुण्या नाथ, पण ते मनात विचार करतसे की म्या यत्न करून बहुत. तेथे पाठविला मच्छिंद्रनाथ परी कटक गेलिया तीत बोधीतील तयासी. मग बोधी होऊन स्वार स्वदेशी येईल मच्छिंद्र. मग मैनाकिनी मुखचंद्र दुःख सागरी उतरेल, तरी येथेची याते निर्मळ करून मागे लावावी परतून. मग अति भीमरूप धरून भूकार करतसे गाजवी पुच्छाचा फडत्कार, भयंकर रूपी अति तीव्रते पाहुण्या कटक भार समग्र स्वामी आड दडताती. म्हणती महाराजा प्रळय काळ प्रथम उदेला महाबळ, आता बक्षील कटाक सकळ उपाय काही योजावा. येरू म्हणे नाही भय उगेची पहा धरोणी धैर्य, याने तुमचे करावे काय अचळपणी असारे. मग करे घेऊन या भस्मची मुठी वज्राश्र परम बोले होती. तो प्रयोग सिद्ध होता दाटे भस्मची मुठी फेकली. मग ते वज्राश्र परम कठीण माथा मिरवले भूषण गगन येरीकडे हे वायुनंदन निज दृष्टी पाहत असे. मग मोठे उचलून पर्वत फेकिता झाला गगनपंत, ते गिरी आदळता वज्राश्र चूर्ण होते क्षणार्धे. ते पाहुण्या अंजनी सुत प्रेरित झाला मुष्टीघात, तेने वज्र झाले भंगित निचेष्टीत मही पडले. ऐसे होता प्रकरण दृष्टी पाहे कर्णनंदन. मग काळिकास्त्र जलपुन भस्मची मुठी सोडितसे, यावरी सवेची अज्ञश्र सोडिता झाला प्रयोग मंत्र. त्यावरी सवेची वाश्र वरी वायव्यश्र प्रेरिले. मग तो वायव्यश्र प्रयोग होता द्विर्मध्वनी दाटला सविता. मग महापर्वत असती स्थूलता भस्म होती तयाने. तो अंजनी सुता सकट तो अति तीव्र करी नेट, या उपरी काय उद्भट विक्राळ रूपी प्रगटला. की कृतांता जैसा मुख पसरोनी ग्रासू पाहे सकळ जन, त्याते साह्य परिपूर्ण वासव शक्ती मिरवली. जैसा यमा मागे दम प्रगट होय होर प्राण, ऐसे उभयास्त्र तरुण कडकडा करीतसे. जैसे खग मेघडंबरी चमका मारिती चपळे परी, उदेली भक्ती तदनु परी प्रळय तरणी मिरविल्या. त्यात अग्न्यश्र्याचा तापथोर, त्यावरी साह्या ते वाताश्र. मग मारुती देह होऊन्या जर्जर, रक्षणार्थ काही दिसेना वासव आणि कळी कासर.
मागे पुढे होण्या पवित्र प्रहार भेदाया पाहते स्वतंत्र परी वायुपुत्र चपळतो देई अस्त्रास्त्रे दोन हात ओढेता झाला चपळवंत तरी तेही अस्त्र चपळ बहुत हस्तयुक्त होऊन दे यावरी अज्ञश्रा कारण पुच्छी योजी वायुनंदन या परी वाताश्र कारण स्तुती विनवोनी आराधिले म्हणे महाराजा प्रलयवंत प्रविष्ट करा अग्न्यश्रांत तरी तुझा आहे सूत लोका माझी मिरवितसे परी गृहीचा पाहुणे अनर्थ कोणता पाहुणे दृष्टला तात ऐसे या प्रकरणी हृदयात निमारिजे महाराजा ऐसे उत्तर ऐकुनी सावधान मग बोलवी वायुनंदन ते वाताश्र झाले क्षीण महाप्रतापे आच्छादे ते पाहुणे कानिपनात मोहनाश्र प्रेरणिया त्वरित ते गुप्ताश्र हृदयात जाऊन आत संचरले तरी वज्र शरीर लागन धरी मोहनाश्र परी काहीसा भ्रांत वायू कुमार निज देही दाटला परी तरी तैसेचे भ्रांता माझारी अग्न्यस्त्र पुच्छे धरी महाबळे समुद्र तिरी भिरकावुनी दिले परी अग्न्यस्त्र महासबळ कडू लागले समुद्र जळचरा ओढवला प्रळयकार तेने समुद्र गजबिजला मग तो येऊन मूर्तिमंत निज दृष्टीने जव पाहत तो कानिपा आणि वायुसुत युद्धा लागी मिरविले परितया ती ओढवला प्रळयकार अग्न्यशास्त्रे अग्न्यस्त्राते करी शीतळ मग जलद आणुनी सकळ अग्निस्त्री स्थापिला ते अग्न्यस्त्र झाले शांत एकीकडे वायुसुत मोहन प्रकरणी प्रविष्ट चित्त परी पुच्छ पर्वत उचलिला पर्वत उचलावयाची संधी फाकली होती तिकडे बुद्धी आणि स्थावर मोह आश्रय शुद्धी भ्रम पडला होताची त्या संधीत दोहीकडून पाठी पोटी अश्रे दोन एकादी भेदले प्रहार करून सबळ बळे करून या जैसी मेषाची मूर्धनी झुंदता एक होय मिळणे तैसी पृष्टी हृदय लक्षणी भेदिता झाली ती अश्रे कालिका आणि वासव शक्ती भेदिताची मूर्छित झाली व्यक्ती तेने उलंडूने महीवरती वात सूत पडियेला ते पाहुण्या अनिळ राजो हृदय उजळले मोहबीजो मग प्रत्यक्ष होण्या तेज पुंज तया पासी पातला परी तो अंजनीचा बाळ वज्र शरीरे ब्रह्मांड बळ पुच्छ सावरून आवता वेळ युद्धा मिसळून पाहत असे मग श्रीवाते धरुणी हात म्हणे ऐक मद्वचन सत्य ते सबळ पाणी आहे ना तर रळी याते करू नको पूर्वी आहे मचिंद्रनाथ तव शरीर दिदला होता पर्वत वातार्कर्षण विद्या बहुत ज्या ज्वाळे मिरवे यापासी तरी आता संख्य करून कार्य काय ते घे साधून गुळ दिल्या पावे मरण विष त्याते नकोची या परी बोले अपांपती म्हणे हेची मानवते माझे चित्ते संख्यासारखे दुसरे युक्ती योग्य योग्या दिसेना मग उदहदी आणि द्वितीय वाते सवे घेऊन या मारुती ते कानी फाते येऊन या त्वरिते परम प्रीतीचे भेटले कानिपातेनी देवांसी नमन करी तसे अति प्रीतीसी नमुनिया पुढे वायुसुतासी युद्ध का सोडिले म्हणतसे हे ऐकोनी बोले अनिळ की युद्धा कासया करिता तुंबळ कवनार्थी तयाचे फळ आम्हा लागे दाखवा नाथ म्हणे तया मारुतीसी युद्ध करीतो होता कासयासी मारुती म्हणे कामनेसी तरी ऐका माझी या म्या बहुत यज्ञ करून गौरवोनी मच्छिंद्र नंदन परम आदरे श्री राज्य कारण पाठविला आहे की तरी तयाच्या स्त्री जाती तेथे गेल्या तया प्रती भेटल्या तयाच्या समूळ वृत्ती बोध स्थिती आणि तील मग तो सांडोनी तिथेचे स्थान स्वदेशात करील गमन ऐसी चित्ती कल्पना आणून युद्धा लागे मिसळून तरी आता सो कैसे हा गेल्या श्री राज्यास काही योग मच्छिंद्रास बोलू नये दुरुक्ती ऐसे प्रकरणी भाष्य देऊन अवश्य करावे यानी गमन मग माझे काही एक छलन होणार नाही नाथासी ऐसे बोलता वायुसुत अपांपती म्हणवे बरवे यात आहा म्हणून यावदे मरुत सुत यात काय वेचितसे मग हासोनी बोलले कानिरनाथ हा शंका आलिया तुम्हा ते तरी प्रयोजन काया मोते मच्छिंद्रा ते
मच्छिंद्रा ते बोलाया तरी सहसा मी मच्छिंद्रासी बोलणार नाही. दुर्बळेसी आणि संबोधनी त्यासी तेथील ते स्थापुकी ऐसे वधोनी करतळ भाष देऊनिया दृष्ट केले त्यास. मग आपण आपुल्या स्वस्थानास त्रिवर्ग ही चालिले सकाळी गेले स्वस्थानासी तो उदय झाला लोटले निशी. मग नाथ शिष्ट कटे केसी तेथून निघाले श्रीराज्यात प्रवेशुनी नाना तीर्थ क्षेत्रस्थान पाहत पाहत गजनंदन शृंग मुरडी पातला तो ते गावीचे नुपासने तिलोत्तमा मैनाकिनी मच्छिंद्रासह बैसुनी सभास्थानी सेवा लागे विनटली. तो कानिपनाथ फेरी आला करीत राजद्वारी सेवे शिष्य कटक भारी. तो द्वार रक्षक शोधा लागी धावली शोधिता शिष्य नयनी. तो कानिपा कळला कानी मग जाऊन्या राजांगणी वृत्तांत सुचविला म्हणती महाराज. ग्रामद्वारी कानिपासह नाथ परिवारी सातसे शिष्य समुद्र लहरी तव भेटी आलासे. हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणे पाहिला तया कोण पंथ येर म्हणविती नाथ कान फाटी करणी ती. ऐसे ऐकून मच्छिंद्रनाथ परमत चकले तया ते चित्त म्हणे आला की गोरक्षनाथ पालटोनी नामाते. तरी आता कैसे येथे राहू देना या सुखाते. आहा तिलोत्तमा सौंदर्या माते लादली होती प्रीतीने परी तया माझे विक्षेप झाला की सैंधवे दुग्ध घट नासला तन्याये न्याये झाला प्रारब्ध वशी आमुचा. आता असो कैसे तरी यासी न्यावे ग्रामाभीतरी म्हणून या सिद्ध करून या स्वारी अश्वशिबिकेसह निघाला. त्वरे येऊन या ग्रामद्वारी परस्पर भेटी झाल्यावरी कानिपा पाहुण्या हृदया भीतरी समाधान मिरविले. मग आदेशा होण्या नमन रुजाने भरज रे कनकवर्ण मही पसरून या योग द्रुम तयावरी बैसविला. मग कोण कोणाची समूळ कथा तदनु पुसता गुरुची पंथा. त्यानेही सांगितला समूळ वार्ता जालिंदर जन्मापासून. मग मच्छिंद्र म्हणे जालिंदर नाथा देता अनुग्रह उत्तम यात. तरी तो कानिपा नाम सुत गुरुबंधू तो माझा. मग शब्दो शब्दी अधिकोत्तर वाढत चालली प्रेमलहर. मग वाहुने गज स्कंधावर ग्राम माझी आणली. मग नाना युक्ती रचोनी चित्त स्वय करी मच्छिंद्र जती एक मास अति प्रीती कानिपा राहिला त्या स्थानी. राहिला परी तो नाथ कैसा तरी समूळ कथा सुधारसा. पुढील अध्यायी श्रवणे वसा श्रवण होईल सकळी का. तरी हा भक्ती कथा सारू तुम्हा वैष्णवांचे निज माहेर. प्रपंच सांडूनी राहावे स्थिर या धवल गिरी येऊनी. दुंडी सुत नरहरी वंशी कवी मालू नाम जयासी. तो बैसला ग्रंथा माहेरासी सुख संपन्न भोगावया. स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य कमयागार. सदा परिसोत भाविक चतुर पंचदशाध्याय गोड अध्याय 15 श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरुदेव दत्त सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय. संत कबीर दासगुरु महाराज की जय. बोल भवानी की जय. सदानंदाचा उदय उदय. बोल बापू भगत की जय. सदानंदाचा उदय उदय. नमः पार्वती पतये हर हर महादेव. श्री नवनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया.